काल एक ते शहर शेख वरचा मी व्हिडिओ टाकला होता. ती निवडून आली आणि तिला कसं ते मुंबरा हिरवा करायचा असं बोलली ना ती, म्हणून त्याच्यावर व्हिडिओ टाकला होता. अगो माय 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 काय अंधभक्त धावून आले. अगो बाय बाय बाय. मला एक जण कुणी म्हणते घे मग त्यावर उडवून, कोणी म्हणते त्याच्या खाली झोपलीस काय, काही म्हणाले त्याच्या घरी जा, त्याचे आदर तिथे कर, कुणी म्हणते अभ्यास करून बोल. अगं माय हां. अरे देशामध्ये सोयीरपणा मुसलमानासंग करायचं हे नेत्यानंच आपल्या शिकविलंय. हे काय आम्ही शिकविलंय का? लालकृष्ण अडवाणीची जावई मुस्लिम हाय, ते सचिन पायलटची बायको मुस्लिम हाय, आणखी लय जण आहेत. नावं जर घेतले तर बरं का, हे मोठमोठे नेते आहेत का, तर त्याच्या सगळ्यांच्या घरामध्ये मुस्लिमचे लोक आहेत, कुणाचे जावई आहेत, कुणाच्या सुना आहेत. हे आम्ही नाही तर आम्ही का आमदार आहेत का खासदार आहेत का काय? त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणते, भारतीय संविधान सांगताय ना तुम्हाला कोणत्या धर्माचं का पालन करायचंय. तुम्हाला जात जरी आपल्या हातात नसली, कोण्या जातीत जन्माला यायचंय तरी सुद्धा कोणत्या धर्मात जायचंय, कोणत्या धर्माचं पालन करायचं भारतीय संविधान सांगतंय. बरं आणखीन एक गोष्ट मला म्हणते तर घी उडवून त्यावर, घी त्याला झोपून तुझ्याजवळ. अरे लग्न झालेले आहेत आम्ही हा, आणि लग्न झालंच नसतं तर केलंय बी असतं, काय फरक पडायला. तुमचं वेगळं आणि त्याचं वेगळं आहे का? त्याचा नवरा केला तर लग्न लेकरं होते, तर तुमचाही केला तर लग्न लेकरच होते, तर काय होतंय हा? पुन्हा आता म्हणतात फलानं वेगळं बिस्तानं वेगळं, ते त्यांच्या गोष्टी असते. पण आमचे लग्न व्यवस्थ झालेले आहेत हा, आणि कुटुंब व्यवस्था आहे, विवाह संस्था आहेत. बाबा एकदा लग्न झाल्या बार बार लग्न करीत नसते. आणि नवरा असताना आपल्याला दुसऱ्या संग जायची गरज पडत नाही, नवऱ्याकून जर गरजा पूर्ण होत असत्या तर हा. पण तुमच्या नेत्याला विचारा ना, तुमच्या घरात जावई सुना का माहीत मुसलमानाच्या, तर सध्या मला येऊन विचारतात. इथं मोठा अकाउंट दिसतंय, पब्लिक फिगर मधलं दिसतंय, आणि स्वतःच्या प्रोफाईल फेसबुकच्या प्रोफाईलच्या बोच्याला कुलप लावून ठुत जा हा, नकली नावं टाकून ठेवत जा आणि इकडे येत जा हा. तुम्हाला लय जिऱ्या मावऱ्या आहे इथं येऊन जिरत आहे तुमचा हा. पण आमच्यासारखे लोक लय खंबीर खुट्टे असते. तर काय बाबा काय धंदे काय लावलंय हा. आणि आम्ही कोणते नवरे करायचे तर कुणाला सोडून द्यायचे, कुणा जोडून आणायचं, हा आमचा अधिकार आहे ना, तुमचा थोडंच आहे हा. मत व्यक्त करायचा अधिकार आहे, व्यक्त केलं मी हा. विचार स्वातंत्र्य आहे भारतामध्ये, संविधानानं दिलेलं, ते विचार व्यक्त केलेत हा. ते फलानच होत नाहीत. कुणी म्हणतंय ह्याच्यामध्ये कुठं बांगलादेशमध्ये दलितांवर अत्याचार व्हायलेत, हिंदूवर व्हायलेत. इथले काय मुस्लिमचे लोक भूमिका घेत नाहीत की तिथल्या दलितांवर हिंदूवर अत्याचार व्हायलेत म्हणून मुस्लिमचे लोक भूमिका घेत नाहीत. अरे तुम्ही पण भारताच्या पंतप्रधानाला विचारा ना, ज्या देशातल्या त्या बाईला, शेख हसीनाच नाव आहे ना पंतप्रधान का राष्ट्रपती तिथल्या, त्या बाईला फाशी देश विद्रोह केल्यामुळे फाशीची शिक्षा झाली. ती बाई आली नाही तर पळून भारतानं दिला ना आसरा त्या बांगलादेशच्या बाईला, त्या पंतप्रधान बाईला. मग तिला का आसरा दिलाय हे विचारा ना तुम्ही. तुम्ही असे येऊन आमच्यासारख्या लोकांना प्रश्न विचारला, जसं काय खरंच आम्हाला विधान परिषदेवर घेतलंय का, आम्ही एखाद्या ह्याच्यावर आहेत असं म्हणून तुम्ही आम्हाला विचारतात. राजकारण्याला विचारायचं जा ना. आणि इकडं तुम्ही सांगतात, इकडं ती राणाबाई सांगते आम्ही भगवान आम्ही निळ करू, आणि तिकडे त्या एमआयएम सोबत मोतूर लावले की भाजपनंच लावलंय ना, अजितदादाच्या गटानं त्यानं सगळ्यांना मिळून मोतूर लावलं तिथं अचलपूर ह्याच्यामध्ये. सत्तेत आले ना ते लोक, एमआयएम भाजप अजितदादाचं गट सगळेच आलेत ना, तिथं जाऊन विचारा ना हा. त्यांना तिथं गरज वाटली, काय गरज वाटली, कुणी कुणा संघ जायचं काय करायचं त्यांनी ठरवलं हा. तुम्ही त्यांना जाऊन विचारा नका मग मोतूर लावलंय डबल इकडं तर म्हणले होते आम्ही कधी घर घुसणार नाहीत त्यांचं म्हणून, आणि तिकडं मोतूर कसं काय लावलं म्हणून. म्हणजे सत्ता तुमचीच असावी, एमआयएमचे लोक वाढू नये, इथं दलित चळवळी मोठ्या होऊ नये, काय होऊ नये, तुमचं सगळं असं आहे का नाही.